मी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर सापडला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात बैठकीत खलबत झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। वर्षा बंगल्यावरील झालेल्या बैठकीत 12ही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। तर 12 पैकी 6 जागा भाजप, 3 जागा शिवसेना आणि 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची माहिती मिळते। राज्यपाल नियुक्त 12 जागा बद्दलचा प्रकरण खरं तर हे न्यायालयात आहे आणि 2 सप्टेंबरला या संदर्भात निर्णय येण्याची अपेक्षा आहे। सध्या 78 सदस्य संख्या असलेल्या विधान परिषद सभागृहात 27 जागा रिक्त आहेत आणि सध्या महायुतीचे 34 आणि महाविकास आघाडीचे 17 सदस्य सभागृहात आहेत। तर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांमुळे महायुतीचं विधान परिषदेमध्ये वजन वाढेल अशी देखील आशा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, उपमुख्यमंत्री यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदार आहेत त्यांच्या नियुक्ती संदर्भात अद्याप जे भिजत पडलेलं उघड होतं ते मार्गी लावण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झालेली आहे। आणि जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार 12 आमदारांपैकी महायुतीतल्या 3 प्रमुख पक्षांमध्ये जे जागा वाटप होणार आहे त्यानुसार भाजपला सर्वाधिक 6 जागा ज्या आहेत ते मिळणार आहेत आणि शिवसेनेला 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3 जागा मिळणार असल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर या 12 नियुक्त आमदार जे असणार आहेत त्यांच्यापैकी कोणाची नियुक्ती केली जावी या संदर्भात देखील तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे लवकरच आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण जे आहे ते मार्गी लागेल आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच 12 नियुक्त आमदार जे आहेत त्यांना तिथे नियुक्त केले जाईल अशी माहिती मिळते। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।